नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. PM कुसुम सोलारचे ज्या लोकांनी फॉर्म भरलेले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता कुसुम सोलार योजनेमध्ये ज्या लोकांनी अर्ज केले होते त्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांची लिस्टही आलेली आहे किंवा यायला सुरुवात झालेली आहे. त्या लिस्टमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल? तुमचा MKID, शेतकऱ्याचं नाव, त्याचा जिल्हा, तालुका, गाव, त्याच्यानंतर पंप कॅटेगरी पाहायला मिळेल. पहा इथं माझ्याकडे यादी आहे. त्यामध्ये पंप कॅटेगरी त्याची पाहायला मिळेल, त्याची कास्ट कॅटेगरी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर त्यानं इरिगेशन सोर्स म्हणजे विहिरीसाठी का बोरसाठी का तलावावर मागितलं होतं आणि त्याच्यानंतर बघा इथं PO अप्रूव्हल म्हणजे अप्रूव्हड दाखवत आहे. अशीच जर यादी तुम्हालाही तुमच्या WhatsApp ग्रुपवर किंवा Telegramवर भेटली असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव इथं सर्च करू शकता. इथं फाइंडचा ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. तर ज्या लोकांचं या यादीमध्ये नाव नाही त्यांनी घाबरून जायचं नाही. कारण ही जी यादी आहे ती अशा लोकांची आहे ज्यांनी सर्वप्रथम अप्लाय केलेलं होतं. म्हणजे 2021 मध्ये ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, परंतु त्यांचे पंप निवडायचे राहिले होते कोटा संपल्यामुळं किंवा नुसतं रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर ती योजना बंद झाल्यामुळे त्यांनी पुढं अप्लाय करू शकले नव्हते. अशा लोकांचे यामध्ये नावं आलेले आहेत. यानंतरही दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढील लोकांची नावं येणार आहेत. हे एवढ्यावर फायनल होणार नाही यादी. त्याच्यानंतरही याच्यामध्ये नावं ॲड होणार आहेत. तर आता काय करायचं आहे, तुमच्याकडे जर तुमच्या जिल्ह्याची यादी आली तर त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे चेक करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला 1 किंवा 2 महिन्यानंतर सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन येतील. सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. याच्यासाठी तुम्ही कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर सेल्फ सर्व्हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर तुमचा एक जॉइंट सर्व्हे होईल आणि त्यानंतर तुम्हाला सोलार बसवलं जाईल. तर अशी यादी तुम्हालाही तुमच्या ग्रुपवर WhatsApp ग्रुप किंवा Telegram ग्रुपवर भेटेल. त्यामध्ये फक्त तुम्ही तुमचं नाव आहे का नाही हे चेक करायचं आहे. जर तुमचं त्यामध्ये नाव नसेल तर घाबरू नका. कारण येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखीनही याद्या येणार आहेत. ही सुरुवातीची प्रथम टप्प्यातली यादी आहे. आणि ज्या लोकांचं नाव आहे त्यांनी काहीही करायचं नाही. आता फक्त त्यांनी वाट पाहायची की त्यांना सेल्फ सर्व्हेचा ऑप्शन कधी येतोय. आणि समजा तुम्हाला यामध्ये नाव नाही आणि आपलं नाव येईल का नाही याची खात्री करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, जवळच्या मेडा ऑफिसलाही संपर्क करू शकता आणि तेथून जाणून घेऊ शकता की तुमचं नाव कधीपर्यंत यामध्ये येईल. यामध्ये असा प्रेफरन्स दिलेला आहे, जे सुरुवातीला अर्ज करतील त्यांना सुरुवातीला प्रेफरन्स देण्यात आलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कुसुम सोलारविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.